नमस्कार बंधूंनो, स्वाभिमान ह्या शब्दावर आपण थोडंसं चिंतन करूया. आदरणीय परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेजी यांनी हा एक किस्सा सांगितलेला आहे की महाराणा प्रताप यांचा पराभव झाला आणि ते आरवलीच्या जंगलात जाऊन राहू लागले. इकडे राजाच्या दरबारात, अकबराच्या दरबारात एक भाट अकबराची स्तुती करायला यायचा आणि तो अकबरावर फार सुंदर सुंदर गीत गायचा, अकबराची स्तुती करायचा, अकबरावर बोलायचा. त्यामुळे अकबर अत्यंत खुश व्हायचा. असा हा भाट आरवलीच्या जंगलात गेला आणि कळत न कळत त्यांची भेट महाराणा प्रताप बरोबर झाली. त्यावेळेस त्या भाटने महाराणा प्रतापवर अत्यंत सुंदर असे गीत सादर केले, स्तुतीपर काही वचने सादर केली. तर महाराणा प्रतापला वाटलं की याने आपल्यावर इतकं सुंदरपैकी चिंतन केलं, इतकं सुंदर ते बोलले, याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. पण मग काय देणार? आपण तर जंगलामध्ये, आपल्याकडे काहीच नाही, आपण द्यायचं तर काय द्यायचं? म्हणून महाराणा प्रतापने खुश होऊन त्या भाटाला आपल्या डोक्यावरची पगडी दिली. आता हा भाट ज्या वेळेस राजाच्या दरबारात जात होता त्यावेळेस तो असं कमरेपासून वाकून जात होता. त्या दिवशी तो बादशहाच्या दरबारात ताट मानेने गेला. त्यावेळेस बादशाह म्हणाला, अरे 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 अरे, 3 बार मेरे सामने झुक के आने वाला तू आज ऐसे कैसे आ रहा है? त्यावेळेस तो भाट म्हणाला, जहांपना मैं आपके सामने झुकता था क्योंकि मैं कौन हूं इसका ही मुझे पता नहीं था, मगर आज मैं आपके सामने झुकूंगा नहीं क्योंकि मेरे सर पर जो पगड़ी है ना वो महाराणा प्रताप की है जो जिंदगी भर किसी के सामने झुका नहीं, और अगर मैं झुका तो वो पगड़ी का अपमान हो जाएगा क्योंकि महाराणा प्रताप बहुत ही महान थे. शेर भूखा सो जाएगा लेकिन घास नहीं खाएगा, ऐसी उनकी वृत्ति थी. इसलिए मैं तुम्हारे सामने नहीं झुक सकता, ये पगड़ी का अपमान है, इसलिए मैं नहीं झुकूंगा. बंधूंनो, या छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला काय कळतं? महाराणा प्रताप नावाच्या एका महान व्यक्तीची, हाडामासाच्या माणसाची पगडी त्या भाटच्या डोक्यावर होती, तरी तो झुकायला तयार नव्हता. आणि भगवद्गीता सांगते, सर्वोच्च चहा मृदुसन्न विष्णू, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तुझ्या डोळ्याने पाहतो, तुझ्या कानाने ऐकतो, तुझ्या पायाने चालतो, तुझ्या मुखाने खातो. इतका सर्वशक्तिमान परमेश्वर जर तुझ्यात असेल तर तू किती स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे. गुलामगिरीच्या साखळ्या जर सोन्याच्या असल्या ना तर स्वाभिमानी माणसाने तोडून टाकलं पाहिजे. इतकं जबरदस्त प्रेरणात्मक जीवन आपण जगलं पाहिजे असं आपल्याला या कथेतून सिद्ध होतं. म्हणून आपण सुद्धा, आपल्यामध्ये परमेश्वर आहे, आपण स्वतःला कमी समजायला नको. अमृतास्य पुत्र, आपण परमेश्वराचे पुत्र आहे. म्हणून आपण सुद्धा जबरदस्त मेहनत केली पाहिजे आणि जबरदस्त पुढे गेले पाहिजे. नमस्कार.